ओके सो हॅलो अँड गुड इव्हिनिंग गाईज. आय एम बॅक विथ अनदर व्लॉग. तर आज आपण आलो आहे दादाच्या मेहंदीसाठी. आता मेहंदीचं फंक्शन आहे, तर मेहंदी त्यानंतर आपलं येईल हळदीचा व्लॉग, त्यानंतर येणार आहे लग्नाचा व्लॉग. तर तुम्ही मागचे म्हणजे सगळ्यात आधी आपला साखरपुड्याचा, त्यानंतर प्री वेडिंगचा, त्यानंतर ड्युटनचा व्लॉग बघितलाच असेल. जर नसेल बघितला तर लिंक डिस्क्रिप्शनमध्ये मी दिली आहे. आणि दुसरं म्हणजे मी त्याची सेपरेट एक प्लेलिस्ट बनवली, तुम्ही तिथून पण चेक करू शकता. तर ज्यांनी कोणी अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल ते लवकरात लवकर जायचं आहे, चॅनल सबस्क्राईब करायचं आहे, लाईक करायचं, कमेंट करायचं आणि शेअर करायचं आहे. तर तुम्ही बघू शकता खाली इथे कार्यक्रम चालू आहे. दीदीन त्या मेहंदी काढताय आणि अजून तर नवरदेव यायचा बाकी आहे, नवरदेवची मेहंदी बाकी आहे. आणि दीदीची आधी मेहंदी, त्यानंतर मग नवरदेवाची. बंगल्याला पूर्ण लाईटिंग केली आहे, जसं की तुम्ही बघितलंच असेल. मस्त मोठा एक झेंडा लावला आहे हिंदू. तर आपण खाली जाऊ आणि बघू काय होतं. लेट्स गो. ओके गाईज, तर या ठिकाणी दीदीच्या हातावरती मेहंदी काढायचं काम चालू आहे आणि ऑलमोस्ट मेहंदी कंप्लीट झालीच आहे. तेच शिवला दे सकाळी व्हिडिओ काढा. एकच किडनी राहिली बरं का. आम्ही जर काही सांगितलं ना ती राहणार नाही, गॅरंटी नाही. तर या ठिकाणी आमच्या वहिनी साहेबांचा व्हिडिओ कॉल आला होता आम्हाला. त्यांना बघायची होती की आमच्या इथे मेहंदीची तयारी कशी झाली आहे ते. कोण काय चाललं. ओके गाईज, तर फायनली दीदीची मेहंदी काढून झाली आहे आणि हळूहळू सगळी महिला मंडळ जमती आहे त्यांची मेहंदी काढायला. नवरदेवाची मेहंदी अजून बाकी आहे. सगळे लोक नवरदेवाचीच वाट बघताय. लेट्स गो. कट्ट्यावर आणली मस्त. इकडं 2 तलवार आणली काहीच. अशी तलवार आहे, एक नंबर, जोरात दिसते बरं का. पण खरंच ही एक आहे आणि इकडे एक आहे. आणि बाकी तर फायर गन आणली आहे. धमाल घालू आता लग्नात. मेहंदी काढायचा कार्यक्रम चालू आहे. थोड्या वेळाने डान्स चालू होईल. काय फेविक्विक का हे तलवार ते आणलं होतं ऋषी दादांनी, तर मग आता ते ठेवून देऊ म्हटलं. जे मेहंदी काढून वगैरे झाली की मग डान्स वगैरे करू. आता बघू पुढे. लेट्स गो. ओके गाईज, तर फायनली या ठिकाणी नवरदेवाला टाईम भेटला आहे मेहंदी काढण्यासाठी. तर त्याचीच तयारी चालू आहे. नवरदेव जोरात ते म्हटल्यावर कलवरा कसा मागं राहील. मी नाही हो आप्पा. लेट्स गो बाई. ओके गाईज, तर वहिनी त्यांच्याकडे मेहंदी निमित्त डान्स प्रोग्राम होता, तर आम्हाला व्हिडिओ कॉल केला होता डान्स बघण्यासाठी. तर आम्ही सगळे तेच बघत होतो. ओके गाईज, तर दादाची मेहंदी काढून झाली आणि या ठिकाणी लहान मुलं धमाल घालताय. आता लहान मुलं जर धमाल करताय तर आम्ही का मागं राहायचं. तर चला की नाचायला. ओके गाईज, तर माझ्या हातावरती मेहंदी काढायची बाकी होती. तर सगळा कार्यक्रम संपल्यानंतर माझ्या मावशीच्या मुलीने माझ्या हातावरती मेहंदी काढून दिली.
गाईज, तर मी आउट्रो शूट करायचं विसरून गेलो, कारण मेहंदीचा कार्यक्रम आवरता करता रात्रीचे 1-1:30 झाले होते, तर आउट्रो शूट करायचंच लक्षात नाही राहिलं. सो दॅट वॉज आवर टुडेज व्लॉग. आय होप यू एन्जॉय द व्लॉग. असा काही होता आपला मेहंदीचा व्लॉग. आता जो नेक्स्ट व्लॉग असणार आहे तो हळदीचा असणार आहे, त्यानंतर लग्नाचा व्लॉग असणार आहे, त्याच्यानंतर आय गेस दादाच्या लग्नाची पूर्ण व्लॉग सिरीज बंद होणार आहे. तर लवकरच भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. ज्यांनी कोणी अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर जायचंय, चॅनल सबस्क्राईब करायचंय, लाईक करायचंय, कमेंट करायचं आणि शेअर करायचंय. लवकरच भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. बाय बाय.